2 बटाटे आणि गव्हाच्या पिठापासून आपण आज झटकेपट असा नाश्ता रेसिपी बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासोबत खाण्यासाठी एक नंबर चवीची अशी चटणी रेसिपी सुद्धा आपण बघणार आहोत। सर्वप्रथम मी 2 बटाटे घेतलेत, त्याची आपण सालं काढून घेऊया। बटाट्याची सालं आहेत ती काढून घेतली। आता बटाटा आहे आपल्याला खिचून घ्यायचा आहे। आज झटकेपट असा आपण नाश्ता रेसिपी बघणार आहोत। आता खिचलेला बटाटा आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि स्वच्छ इथे ना आपल्याला 4 ते 5 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मी हा बटाटा आहे हा स्वच्छ धुवून घेतला आणि बघू शकता इतकं पांढरसर हे पाणी आहे तिथपर्यंत स्वच्छ धुवून घेतला। ह्याचा जेवढा स्टार्च होता तेवढा आपण सगळं काढून घेतलंय। आता हा आपण बाजूला ठेवून देऊया आणि स्वच्छ धुतल्यानंतर सुद्धा हा आपल्याला बटाटा आहे तो आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे, कारण बटाटा कसा बाहेर ठेवता लगेच काळा पडण्याची शक्यता असते। आता इथे मी एक बाउल घेतलाय, बाउलमध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच मापाच्या कपाने अर्धा कप इथे आपण बेसन घेतले ते घालूया। आता हे दोन्ही पीठ आहेत आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि कपाच्या मापानेच आपण पाणी घालणार आहोत। अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे पाणी घालताना सुद्धा आपल्याला एकदम असं पाणी घालायचं नाही, तर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून लगेच या पिठाच्या गुठळ्या होऊ नये। ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने असं थोडं थोडं पाणी घालून घ्या आणि मिक्स करून घ्या। थोडंसं पुन्हा पाणी घालूया, पुन्हा मिक्स करून घेऊया। असं करून थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आहे मी सर्व मिक्स करून घेते। तर इथे बघू शकता मी हे पीठ आहे मिक्स करून घेतलं, पण इथे आपल्याला पीठ आहे हे थोडंसं पातळ करायचं आहे। दुसरा कपसुद्धा मी घेतलेला आहे। आता पुन्हा इथे आपल्याला थोडंसं पाणी घेऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम बॅटर आहे ना ते एकदम आपल्याला खूप जाडसर असं बनवायचं नाही, थोडंसं लूजसर बनवायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते। हे बघा, जेवढं तुम्ही बॅटर व्यवस्थित मिक्स करतील ना तेवढा हा नाश्ता आहे ना तो खूप सुंदर बनतो। आता बघू शकता इतकं असं मी पातळसर हे पीठ आहे हे भिजवून घेतलेलं आहे। आता इथे थोडंसं पुन्हा आपल्याला पाणी लागणार आहे। आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते ना त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम सुद्धा पाणी घालायचं नाही, कारण तुम्ही जर का एकदम पाणी घातलं तर ते मिक्स व्यवस्थित होणार नाही आणि सर्व गुठळा होईल। ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने असं करा। हे बघा, आणि मस्त असं हे बॅटर आहे हे रेडी होतं। ह्याच्यामध्ये मी कुठलंही साहित्य अजून घातलेलं नाही, फक्त दोन्ही पीठ मिक्स करूनच आपण हे बॅटर रेडी करत आहोत। बघू शकता इतकं पातळसर हे बॅटर आहे हे रेडी करून घेतलं आहे। आता इथे आपल्याला काही थोडंसं घरगुती साहित्य घालायचं आहे। आता इथे ना मी पाव चमचा हळद घालते, घरगुती 1 चमचा मसाला घालते, चवीनुसार मीठ घालते, 2 टेबलस्पून मी इतके तीळ घालते, 1 टेबलस्पून कलोंजी घालते। आता कलोंजी नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल। 1 टेबलस्पून जिरं घालते। इथे मी कस्तुरी मेथी घेतले ती थोडीशी घालूया। अगर तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल, जर का तुमच्याकडे मेथी आणली असेल तर ती घातली तरी सुद्धा चालेल। 1 टेबलस्पून गरम मसाला घालते। आता इथे ना मी 1 मिरची घेतली आहे ती आपण बारीक कट करून घालूया। आता इथे तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता, एकदम लहान लहान अशी मिरची कट करून घालायची आहे। आता इथे मी आज बनवते नाश्त्यासाठी झटपट असे बटाट्याचे पराठे। थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत, पण इतके सुंदर होतात ना आणि सगळ्यांना आवडतील। त्याचप्रमाणे डब्यासोबत खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी असे झटपट असे हे पराठे रेडी होतात। आणि इथे घेतली आहे मी कोथिंबीर, स्वच्छ धुतली आहे आणि आता ती पण कट करून घालायची, एकदम बारीक अशी कट करून घालायची। हे सर्व साहित्य आपलं घालून झालं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स करतील ना तेवढा हा पराठा आहे ना खूप सुंदर असा रेडी होतो। आता इथे मी जेवढे माझ्या आवश्यकतेप्रमाणे मला मसाले लागेल तेवढे मी इथे घातलेले आहेत। इथे मसाला वापरला तुम्ही इथे मिरची पावडरसुद्धा वापरू शकता, त्याचप्रमाणे इथे थोडीशी धना पावडर वापरा तरीसुद्धा चालेल। इथे मी धना पावडर घातलेली नाही आहे। हे ना मी जास्त अशी कोथिंबीरचा वापर केलेला आहे। हे बघा असं मस्त असं हे बॅटर आहे आता रेडी झालं आहे आणि खूप छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपण जो बटाट्याचा कीस घेतलेला आहे तो पाण्यामध्ये ठेवला आहे, तो सुद्धा आपण इथे घालून घेऊया। आता मी बटाट्याचा कीस घेतलेला आहे तो आपल्याला ह्यातलं सर्व पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे। हा मी अगोदरच पाण्यात ठेवला होता कारण काळा पडू नये म्हणून, बघू शकता। आणि बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता त्यामुळे स्वच्छ असा झाला आहे आणि एकदम पांढरा शुभ्र असा हा आहे। सर्व हा बटाट्याचा कीस आहे तो आपण सर्व घालून घेतलेला आहे। आता हे बटाट्याचा कीस घातल्यानंतर आपल्याला सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि हे बॅटर आहे हे रेडी केलं. हे थोडंसं आपल्याला जाडसर वाटत असेल तर इथे पुन्हा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, बघू शकता. पण बटाटा घातल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी असतं बटाट्यामध्ये थोडंसं, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता लागत नाही पुन्हा. पण आता मी थोडंसं अजून ना मला हे असं बॅटर आहे थोडंसं असं जाडसर वाटते, म्हणून थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. म्हणजे जवळजवळ मला 1.5 कप इथे पाणी लागलेलं आहे, बघू शकता. आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे ना सर्व आपण जे साहित्य घातलं आहे बघू शकता, आणि त्यामुळे कलर किती खूप सुंदर आहे. कारण जितका तुम्ही कोथिंबीरचा वापर केला ना तेवढा हा पराठा आहे हा खूप सुंदर रेडी होतो आणि एकदम सॉफ्ट असा रेडी होतो. बघा आता हे मिक्स केलेलं आहे. आता हे बॅटर आहे एक 10 मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी खास एक वेगळ्या पद्धतीने चटणी बनवणार आहोत. तर पराठ्यासोबत आपल्याला चटणी खायची, त्यासाठी मी ओला नारळ आहे हा खवून घेतलेला आहे, जवळजवळ एक छोटा वाटी आहे. त्याचप्रमाणे इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत, हे बघा इतक्या लहान लहान असे करून 4 तुकडे घातले. त्याचप्रमाणे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, एक 7-8 पानं असतील. 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या घालते. आता इथे जर का कोणी लसूण खात नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. त्याचप्रमाणे थोडंसं आलं घेतलं आहे ते घालूया. कोथिंबीर घेतली आहे, 1 मूठ घेतली आहे, ही स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे ती घालूया. चवीनुसार मीठ घालूया. 2 टेबलस्पून तीळ घालूया. एक अर्धा चमचा साखर घालूया. हे सर्वात महत्त्वाचं मी घेतलेलं आहे आंबा. आणि आंबा म्हटलं तर मी हा स्टोरेज केला होता आंबा. हा जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष माझ्याकडे डीप फ्रीजरमध्ये होता. हा आपण घेणार आहोत आणि हा सर्व ह्या वाटणामध्ये घालणार आहोत. म्हणजे आपण चटणी बनवणार, त्याच्यासाठी आज आपण आंब्यापासून चटणी बनवणार आहोत आणि सर्व आंबा घालणार. आणि त्यानंतर थोडासा मिक्सरमध्ये हा फिरवून घेणार आणि अगदी लागलं तर आपण थोडासा परत पाण्याचा वापर करणार आणि ही चटणी आहे ही रेडी करून घेणार आहोत. इथे चटणी आपली बनवून रेडी झाली आहे आणि खूप सुंदर अशी ही चटणी झाली आहे, बघू शकता. कलर देखील खूप सुंदर आला आहे. आता इथे मी जो स्टोरेज केला होता आंबा तो वापरलेला आहे. तुमच्याकडे जर का आता सीझन असेल त्याप्रमाणे आंबा असतो, तर तुमच्याकडे जर का सीझनच्या वेळेस आंबा असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही कच्चा आंब्याचा सुद्धा वापर करू शकता. पण मी स्टोरेज केला आंबा खास घातले, कारण स्टोरेज केलेला आंबा कसा स्टोरेज करतात हा सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि खूप सुंदर असा फ्रीजमध्ये टिकून राहतो. आता ही चटणी मस्त अशी रेडी झाली. इथे थोडीसं मी पाणी घालणार आणि थोडीशी पातळ करणार आहे, कारण का तर ह्याच्यामध्ये ना जेव्हा आपण पराठा खातो ना तेव्हा थोडी पातळ चटणी असते ना ते एकदम मस्त लागते. बघू शकता ही पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी आहे ही रेडी झालेली आहे. त्याचप्रमाणे बॅटरसुद्धा इथे रेडी झाले आहे. 10 मिनटं झाली आहेत. आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. तर 10 मिनटं झाल्यानंतर पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्ही बॅटर हे व्यवस्थित मिक्स करून घेणार म्हणजे चांगलं फेटून घेणार तेवढे ह्याचे पराठे आहेत ना हे खूप सुंदर रेडी होतात. आणि आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही पराठ्याची रेसिपी दाखवत आहे. तर चला आता आपण हे पराठे बनवायला सुरुवात करूया. पराठा बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. पॅनला आपण तेल लावून घेऊया. आता पॅनला तेल आहे ना हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथे तेलाचा वापर करा किंवा तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता इथे तवा आहे तो मोठ्या शेगडीवरच आपल्याला तापवून घ्यायचा आहे. मस्त असा तवा तापल्यानंतरच आपल्याला पराठे बनवायचे. आता इथे बघू शकता हे बॅटर आहे ते मस्त असं रेडी झालं आहे. आता इथे तुम्हाला ना जर का मीठ वगैरे काही कमी वाटलं किंवा तुम्हाला इथे मसाल्याचा वापर थोडा जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आता हे थोडंसं असं फेटून घ्यायचं. त्यानंतर इथे आपल्याला हे बॅटर आहे हे पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता एकदम जास्तसुद्धा करायचं नाही आहे, कारण थोडंसं वाटलं जात तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. आणि तव्याच्या साह्यानेच तुम्ही हा पसरवला तरीसुद्धा चालेल. हे बघा अशा पद्धतीने थोडासा सारखा करून घ्यायचा आहे. आता जेवढा तुम्हाला साईज पाहिजे असेल पराठ्याची त्या पद्धतीने तुम्ही करा. छोटा मोठा साईज करा तरीसुद्धा चालेल. आता इथे पॅनला मी पराठा आहे हा पसरवून घेतलेला आहे. आता मंद आचेवर हा पराठा आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता 1-2 मिनिटातच हा पराठा आहे ना वरनं जेवढा हा ओलावा आहे तेवढा हा सुकून जातो. त्यानंतरच आपल्याला इथे पुन्हा असं तेल लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं तेल लावा किंवा तूप लावा, तुम्हाला जे आवडेल ते लावलं तरीसुद्धा चालेल. पण इथे आपल्याला हा पराठा आहे हा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी करून घेण्यासाठी हा वरून थोडंसं असं तेल लावायचं आहे. आता मी हा पराठा म्हणते ह्याला, तुम्हाला जर का बटाट्याचा डोसा म्हणायचा असेल तरीसुद्धा चालेल, पण बटाटा आपण घातला त्यामुळे हा पराठा हा एकदम टेस्टी होतो. आता इथे आपल्याला असा बाजूने कॉर्नरने असा हा सोडवून घ्यायचा आहे. बघू शकता ह्या पद्धतीने अगदी लगेच हा सुटला जातो. हा पहिला डोसा आहे आणि एक लक्षात ठेवा की हा डोसा आहे एकदम सॉफ्ट असतो आणि कॉर्नरने पूर्ण सोडून घ्यायचा आणि त्यानंतरच हा आपल्याला असा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा, नाहीतर मग तुटण्याची शक्यता असते. बघू शकता किती मस्त असा हा पराठा आहे हा रेडी झालेला आहे आणि जाळीदार असा हा झाला आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो. कलर देखील खूप छान आहे. आता इथे ना आपल्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मस्त असा हा भाजून घ्यायचा आहे.
इथे ना लक्षात ठेवा, जिथपर्यंत कॉर्नरने हा पराठा सुटत नाही तोपर्यंत आपल्याला पलटी करायचा नाही, तर मग तुटण्याची शक्यता असते. आता 1-2 मिनिटाचा आपण मीडियम गॅसवर हा भाजून घेऊया. आता इथे बघू शकता, पुन्हा मी पलटी करते आणि ते गोल्डन कलर येईपर्यंत हा मी भाजून घेतलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. इतका जरासा पराठा रेडी झाला आहे. आता पराठा हा मी काढून घेते आणि दुसरा सुद्धा आपण बनवून घेऊया. आता इथे पुन्हा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता इथे बॅटर आहे, हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पराठा आहे हा बनवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, जसं तुम्हाला लहान साईज मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे बनवून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही इथे तव्याच्या साह्याने तुम्ही पसरवू शकता. इथे मी चमच्याच्या साह्यानेच हा पसरवून घेते. आता इथे पुन्हा आपण वरून थोडंसं तेल लावूया, कॉर्नरने सोडून घेऊया आणि इझी असा हा सेकंड पराठा ज्यावेळेस आपण बनवतो तेव्हा लगेच हा सुटला जातो. कारण पहिला कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण चपाती म्हणा, भाकरी म्हणा, ही पहिली जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस थोडंसं तो तवा तापला नसतो, त्यामुळे व्यवस्थित होत नाही. आणि बघू शकता, आणि हा पराठा आहे हा मस्त असा रेडी झालेला हा पलटी करून देते आणि इतका हा सॉफ्ट होतो ना, खायला तर काय एक नंबर असा लागतो. आता हा 1-2 मिनटं मी व्यवस्थित भाजून घेते आणि त्यानंतर प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा आपण पराठे आहेत हे बनवून घेऊया. 1.5 कपाच्या मापाने आपल्याला 4 पराठे बनवून रेडी होतात. म्हणजे 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप बेसन घेतलं होतं आणि बघू शकता इतका सॉफ्ट असा हा पराठा रेडी होतो. मुलं तर आवडीने खातात आणि दिसायला देखील खूप सुंदर असा हा पराठा दिसतो. आणि त्याच्यासोबत चटणी म्हटलं तर 1 नंबर अशी झालेली आहे. आता ही सुद्धा मी एका वाटीमध्ये सर्व करून घेते आणि खाण्यासाठी खूप सुंदर अशी ही चटणी रेडी झालेली आहे. आता इथे तुम्ही ज्या वेळेस रात्रीच्या वेळेस कधी कंटाळा येतो त्यावेळेस आता असे तुम्ही झटकेपट पराठे रेसिपी बनवू शकता. चवीला 1 नंबर असा पराठा रेडी झालेला आहे. इथे पराठ्याची साईज आहे ना थोडी मी मोठीच बनवली आहे. तुम्हाला जर का लहान पराठे बनवायचे असतील तर तुम्ही थोडेसे लहान साईजचे पराठेसुद्धा बनवू शकता. आज मी तुम्हाला गव्हाचं पीठ आणि बेसन वापरून पराठ्याची रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनल कोण नवीन असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे पराठे कसे बनवायचे ते माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.